नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. एक नवीन ब्लॉग घेऊन आलोय. तर आजचा व्हिडिओ थोडा खास असणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल तर मी काय बोलतोय ते. तर होय, मी एक नॅनो गाडी बघितली आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती नॅनो घ्यायची होती. आणि एक क्रेज आहे, मला आवड आहे त्या नॅनोची, काय कोणाच ठाऊक. आणि ठीक आहे ना, चांगली आहे. 2 व्हीलरच्या अर्ध्या किमतीत नॅनो येते. 4 माणसं बसून जाऊ शकतात, डोक्यावर छप्पर आहे, सगळं आहे. काय मग अजून काय वाईट आहे? मस्त आहे, ॲव्हरेज पण चांगलं आहे. सगळ्या दृष्टीने म्हटलं मी दोन दिवसापूर्वी, एक 15 दिवसापूर्वी सुचिताचे जे भाऊजी आहेत ना, बहिणीचे मिस्टर, त्यांना बोललेलो की एक ते गाडीचे वगैरे डील करतात. सेकंड हँड गाड्या वगैरे असतील ना तर त्यांच्या डील वगैरे ते करतात. तुम्हाला जर हवी असेल तर मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. मांजरेकर आहेत म्हणून आहेत ते. तर कुठची 2 व्हीलर 4 व्हीलर ते तुम्हाला घेऊन देतील. तर त्यांना 15 दिवसापूर्वी सहज बोललेलो की एखादी नॅनो असली तर बघा, आम्हाला पाहिजे आहे मला. तर लगेच त्यांनी काल 2 दिवसापूर्वी फोटो टाकला. परवाच्या दिवशी मी गेलो, बघून आलो ती नॅनो कणकवलीमध्ये. तर आणि डन केली आणि आज फक्त ती आणायला जायची आहे. तर चला पटापट जाऊया. आणि मी इथे रोडवर येऊन ब्लॉग करण्याचं कारणही हे सांगतो तुम्हाला. मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलंच असेल, मी मेन रोडला येऊन ब्लॉगची सुरुवात करत होतो. कारण अयांश बाहेर पडताना हट्ट करतो मागून यायला. तर आज माझ्यासोबत आहे सुचिता आहे. आणि सुचिता माझ्यासोबत कणकवलीला येईल आणि मी ती नॅनो घेऊन येईन आणि सुचिता बाईकने. अगोदर ठरवलेलं बसने जायचं, पण ते ज्यांचं घर आहे ना, जे नॅनो घेतोय ना, तर ते हायवेपासून 4-5 किलोमीटर आतमध्ये. मग आतमध्ये कसं जाणार? मग ते सगळा प्रॉब्लेममुळे बाईक घेऊन जातोय. ही माझी बाईक आहे ना, म्हणजे मोपेड आहे डिओ. तिला 10 वर्ष झाली, खूप जुनी झाली आहे. तर माझा विचार ना बाईक घ्यायचा होता. तर एक मोपेडच घ्यायचा विचार होता. घेईन मी लवकरच, पण त्याआधी म्हटलं ही भेटते एवढी कमी प्राईजमध्ये आणि एवढी चांगली फुल कंडिशन गाडी आहे. चला तुम्हाला दाखवतो. बोलून काय फायदा आहे, तिथे प्रत्यक्षातच बघा. चला पटापट. तर बरोबर ना आम्ही 12:30 वाजता कणकवलीत पोचलोय. ते बघा, ती आहे गड नदी आणि आपल्याला या रोडला जायचं आहे. तर इथून त्यांचं घर एक 4-5 किलोमीटर आतमध्ये, तिकडे जाऊया. चला 1.5 तास लागला आम्हाला तिथून येईपर्यंत. चला पटापट जाऊया. फायनली पोचलो, फायनली. हे बघा, हे त्यांचं घर आहे. आणि आपली नवीन फॅमिली मेंबर ही आहे. नक्की कमेंट करून सांगा कशी आहे. हे त्यांचं घर. चल सुचिता. फायनली मी नॅनोमध्ये बसलोय आणि सुचिता ही गाडी घेऊन येणार आहे. फायनली हातात नॅनो आली आहे. पेमेंट आणि अजून केलं नाही मी. तर आता ते बोलले की गाडी घेऊन कणकवलीत ये. ते कणकवलीत ते वाट बघतायत तिथे. चला पटापट तिकडे जाऊया. हा काहीसा असा रस्ता आहे त्यांच्या गावातला. गाडी बघा, आतून कंडिशन अशी आहे, काहीशी चांगली आहे गाडी. आपण आज पहिले कणकवलीत जाऊया, डॉक्युमेंट वगैरे क्लिअर करूया सगळं आणि मग आपण निघूया. सुचिता येते मागून. ग्रीन कलरची नॅनो आहे, ग्रीन कलरची. लेफ्ट साईडला थोडीशी ओढते गाडी. अलाइनमेंट करून घ्यायला पाहिजे आपल्याला. बस आहे, कुडाळमध्ये आपण पहिलं अलाइनमेंट करूया. गाडी चालली आहे 55,668 किलोमीटर गाडी चालली आहे. म्हणजे जास्त काही किलोमीटर झालं नाही आहे. आतून पण चांगली कंडिशन आहे बघा, सीट वगैरे. तर ज्यांची गाडी आहे ना, त्यांनी आता कॉल केलेला, येतोय बोलले. तिथे म्हणजे कणकवलीत मेन हायवेला बाहेर पडायच्या अगोदरच थांब बोलले ते.
आणि आता या गाडीमध्ये अजून कुठे गणपती वगैरे नाही, गणपतीची छोटीशी आता मूर्ती घेणार आहे मी, पूजा वगैरे करायची घरी जाऊन. मस्त आहे. तर मी आता हायवेला पोहोचलोय बघा. हा आहे हायवे तिकडे आणि सुचिता पण आली. तर ते ज्यांची गाडी आहे ना ते येत आहेत, त्यांना थोडा वेळ लागणार आहे. तर ते बोलले काय तुम्ही इथेच थांबा. आणि मी सांगितलं की मी एजंटला माझ्या गाडी नावावर करायची आहे ना, तर तो एजंट बोलला त्यांची आधार कार्ड पॅन कार्डवर सही आणि अंगठा पाहिजे होता. तर तो ते बोलले सही भेटेल पण अंगठ्यासाठी आता मला कुठेतरी शोधावं लागेल, ते पॅड असतं ते. तर त्यामुळे थोडा अर्धा तास जाईल माझा. आपण पुढे ना कणकवलीत जाऊन एक फेरी मारून येऊया. सुचिता काय एक्सप्रेशन? चला फिरून येऊया. सीट बेल्ट लाव. हो आज रविवार ना, तर आम्ही कणकवली बाजार फिरतोय. कणकवली नॅनोने. पिकअप वगैरे मस्त आहे हो, खरंच भारी पिकअप आहे. खायचा हा या एवढा केलंय. एसटी यायचा ना कशा नाही त्यांका घेऊन येईल ती जातली हळूहळू. माझे यूट्यूब चॅनल आहे. तर मी यांच्याकडून ही गाडी घेतली आहे. मी मला एवढी चांगल्या कंडिशनमधली नॅनो त्यांनी दिली. गाडीगावकर हे कणकवलीचे. चला सगळं काम झालं आहे, त्यांना पेमेंट वगैरे करून झाले. आता आपण डायरेक्ट कुडाळमध्ये जेवण करणार आहे, जेवायला जाऊया. सुचिता हळूहळू चल चल. सुचिता हळूहळू पुढे जाते. पेट्रोल फुल केलं मी. हे बघा बरोबर 1200 रुपयाचं पेट्रोल बसलं आणि 1280 रुपयाचं पेट्रोल बसलं. आणि सुचिताच्या गाडीत 520 रुपयाचं पेट्रोल बसलं. नाही 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 चल 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 हळूहळू चल. या गाडीला ना झिरो करायला कुठे ऑप्शनच नाही आहे. किलोमीटर लक्षात ठेवायचं वाटतं. 676 55 676. नाहीतर ए किलोमीटर बी किलोमीटर झिरो करायचा ऑप्शन असतो ना, ते काहीच नाही आहे. आपल्या टेम्पोला आहे बाबा. चला आता पटापट मी ना कुडाळमध्ये जातो. कुडाळमध्ये आपण जेवण करणार आहे मी आणि सुचिता. भूक लागली. आता वाजले जवळजवळ किती वाजले? अरे बापरे 1:45 झालेत. कुडाळात जाईपर्यंत आपल्याला 2:30 वाजतील. जेवण करूया कुडाळात. स्पीडला पण ना सहज जाते ही बघा. मी आता बरोबर 80 स्पीडला आहे गाडी आणि स्मूथ चालते, काहीच टेन्शन नाहीये. फक्त गाडीचा ना AC वर्क करत नाहीये. जो आता मला कुठेतरी दाखवून गॅस वगैरे लिकेज असेल, कूलिंग होत नाहीये, ते दाखवावं लागेल. बाकी काय इतर कामं तर मीच करतो, स्वतःच करणार, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. मी आता पावशीत पोहोचलो आणि सुचिताची वाट बघतोय. सुचिता बरीच मागे राहिली, हळूहळू येते कारण सुचिता शिकते गाडी, त्यामुळे फास्ट वगैरे चालवत नाही. मी फास्ट नाही आलो, 50-60 या स्पीडने आलो. येईल ती अजून हळू चालवते. भूक लागली आहे भरपूर. लवकर एकदा कधी हॉटेलला पोहोचलो असं झालं. आणि ते आम्ही आता हॉटेलला जाणार आहे. ते हॉटेल माहिती आहे, सावली म्हणून हॉटेल आहे, खूप फेमस हॉटेल आहे. फिश थाली अप्रतिम मिळते तिथे. तर लवकर गेलो तर मिळेल आपल्याला, नाहीतर काय खरं नाही. येऊ दे एकदा लवकर सुचिताला, अजून काही दिसत नाही आहे मागे. आणि ह्या गाडीमध्ये बेसिक आहे. इथे ना त्यांनी टेम्परेचर नाही तर RPMचं काहीतरी दिलं पाहिजे होतं, काहीच दिलं नाही आहे. फक्त स्पीडोमीटर आणि किलोमीटर एवढंच आहे. बाकी मस्त आहे गाडी. सीट वगैरे प्रॉपर आहे, कंडिशन त्यांनी व्यवस्थित ठेवलेली. भारी वाटते चालवायला. लाईट आहे इथे, चालू आहे की काय माहिती, चालू आहे.
आणि हे पॉवर विंडो नाही आहेत, असे हँडलवाले आहेत, व्यवस्थित आहेत, मेंटेन ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर हे सुद्धा लॉक सुद्धा सेंटर लॉकिंग नाही आहे, प्रत्येकाला सेपरेट आहे. येतच नाही आहे, कुठे राहिली काय माहिती, अजून कुठे राहिली काय माहिती. येते दिसली लाल गाडी दिसली, ही बघा दिसते, घाबरत चालवते. आली चल. अरे थांबली पण नाही बघा, मी म्हटलं थांबेल, थांबली सुद्धा नाही. चल एका स्पीडात. ही आहे गड नदी. आपण आता कुडाळमध्ये पोचलोय ऑलमोस्ट. आणि ते जे हॉटेल आहे ना, ते कुडाळ हायवेचा पेट्रोल पंप आहे ना, त्या पेट्रोल पंपच्या बाजूलाच हॉटेल आहे, सावली म्हणून हॉटेल. सिम्पल, म्हणजे असं पॉश हॉटेल नाही आहे, पण फिश थाली अप्रतिम, म्हणजे भारी फिश थाली मिळते. फिश करी जी असते ना, ती त्यांची फेमस आहे. त्यामुळे मागे मी एकदा जेवलो, सहज गेलो आणि जेवलो, मला भारी वाटले. म्हटलं आज सुचिता आहे सोबत, तर सुचिताला पण घेऊन जाऊया. हो सुचिता मॅडम, हे बघा तिकडे RSN हॉटेल आहे. हा इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे. आणि ह्या पंपाच्या थोडंसं पुढे लेफ्ट साईडलाच ते हॉटेल आहे, सावली म्हणून. दाखवतो तुम्हाला. इथे आपल्याला लेफ्ट घ्यावा लागेल. आणि कायम गर्दी असते, देवाला काळजी, गर्दी असतं कामा नये. इथे गाड्या भरपूर लागतात, कारण फेमस आहे हॉटेल. टेस्टच एवढी चांगली आहे त्यांच्या फिश करीची, त्यामुळे फिश करीसाठी स्पेशल लोक इथे येतात. ते बघा तिथे दिसतंय सावली, त्या हॉटेलला आपल्याला जायचं आहे. पण आता इथे कुठेतरी गाडी लावूया, गर्दी आहे गर्दी. टेम्पोत त्या साईडचा ना विंडो क्लोज करायला खूप मेहनत घ्यावी लागते. इथे सहज हा बघा, असा सहज पोचून मी ग्लास बंद केली. चला सुचिता पण आली आहे, हे बघा पाठीमागे. मस्तपैकी जेवण करूया. अर्धा तास झाला वाट बघतोय जेवणाची. हो सुचिता म्हणते अर्ध्या तासात आम्ही घरी पोहोचलो असतो. फायनली आमची बांगडा थाळी आली आहे. ही बघा काहीशी अशी आहे. सुचिता स्टार्ट. ही फिश थाली आहे ना, ती स्पेशल आहे, त्याची टेस्ट चांगली आहे. ते काहीतरी दिलं आहे, सोलकढी, बांगडा, 2 चपाती आणि राईस नंतर आणून घालतात. ते अनलिमिटेड राईस असतो इथे. चला हां बरी आहे. हा काय टेस्ट आहे माहिती आहे फिश कधीला. अर्धा तास वाट बघायची सार्थक झालं. आपण ना फिश थालीवर ताव मारतो. मग आपण घरी जाऊया. यांची रिॲक्शन बघूया गाडीबद्दल काय आहे. बांगडा पण उत्तम फ्रेश. होय आमच्या नाही मस्तपैकी पोटभर जेवण त्यात. अरे बाबा हे गॉगल घे. पोटभर जेवण झालंय. आपली धन्य इथे. आणि तुम्हाला हे हॉटेल जर यायचं असेल ना इथे, बरोबर RSN हॉटेल आहे बघा. तिकडे RSN हॉटेल आहे, त्याच्या बरोबर अपोजिट हे सावली हॉटेल आहे. उत्तम जेवण भेटतं, उत्तम. कधी या. जीव शांत झाला. मस्तपैकी जेवण झालंय, मस्तपैकी. पिंगोळीमध्ये ना खाऊ घेण्यासाठी इथे
थांबलेलो आणि इथे आपल्याला ना अमोल भेटला. अमोल बघा तिकडे दिसतोय ते शॉपमध्ये. पिंगोळीमध्ये ते आळवे फरसान म्हणून जे शॉप आहे ना तिथे आम्ही खाऊ घेण्यासाठी आणि पेढे घेण्यासाठी थांबलेलो. तर तिथे मला अमोल सावंत जो मालवणी यूट्यूबर आहे, फेमस यूट्यूबर आहे सगळ्या, त्याचं काय स्पेशली असं सांगायची गरज नाही कारण तो फेमस आहे. तर तो मला भेटला. त्यावेळी मी व्हिडिओ वगैरे शूट केलं नाही कारण अजून मला ना असं कोणी भेटलं की असं इंटरॅक्ट करायला थोडं जवळ होतं, म्हणजे काय बोलायचं ते नाही समजत आहे अजून. तर त्यांच्यासोबत मी एक छोटासा एक फोटो घेतला, मी आणि सुचिताने. खूप मस्त ब्लॉग असतात त्यांचे, मालवणी कंटेंट असतात. त्यांच्या बायकोचे पण व्हिडिओ भारी असतात एकदम, म्हणजे मी तर त्यांचा फॅन आहे अक्षरशः. तर भारी वाटलं त्यांना भेटून. त्यांचे व्हिडिओ बघतो आणि असे भेटल्यावर असं वेगळीच फिलिंग असते. तर चला आता मी डायरेक्ट घरी जातो, कुठे थांबणार नाही. सुचिता पुढे चालते ती बघा. फायनली मी घरी पोहोचलो. फायनली आपली नॅनो घरी जाते का बघूया. फायनली घरी पोहोचलो. आतमध्ये टाकलेली गाडी तिकडे आतमध्ये, पण बरोबर घराच्या समोर ना 2 सुपारीचे झाडे आहेत मोठी, त्यामुळे आतमध्ये जात नाही. बाबा बघतायत. कशी आहे बाबा? हा बरी आहे. ते बघा आपली नॅनो काहीशी अशी आहे, दाखवतो तुम्हाला बाहेरून. यांच का हा बसलो. हाय यांच, कोणाची गाडी ती? काय रे? हे यांच ग्रीन कलरची ती माझी ती. वेंगुर्ला झालो. वेंगुर्ला बंदरावर म्हटलं सहज यांना एक राऊंड मारून घेऊन येऊया. बघा हे जे नवीन ब्रिज झालंय ना ते तिकडे नवाबागात जाण्यासाठी, आणि तिकडे दिसतंय ते वेंगुर्ला बंदर. आणि सुचिताने कुठे गेली ते बघा. सुचिताने येत आहेत, सुचिता, बाबा आणि आई. काय का जाऊया मा मासे मासे फेर बघूया गावतच काय. त्या दिवशी इकडे बंदरावर आलेलो ना, तिथे इकडे मस्त ताजे एकदम मासे भेटलेले. ते शेंडी मारतात ना त्याचे, पण आज काय कोण दिसत नाही आहे तिकडे. त्यामुळे तरी पण जाऊन एक राऊंड मारून बघतो. चला नॅनोने प्रवास चाललाय आज. नॅनोने मागा नको. अयंश कसं आहे? अयंश कसं आहे? यम्मी आहे. पिऊन दाखव.
ऐक ऐक यमी. संध्याकाळच्या वेळेस ना इकडे भरपूर टुरिस्ट येतात. हे बघा इकडे फक्त गाडी पार्किंगचा थोडा प्रॉब्लेम आहे. रोडवरच गाडी पार्क करावी लागते. हे बघा तिकडे सगळ्या गाड्या रस्त्यावरच लावल्या जातात. आता तरी पावसाळा म्हणून गर्दी कमी दिसते, पण उन्हाळ्यात खूप गर्दी असते इथे. बघा तरी बरेच टुरिस्ट आहेत. चला आमचा वेंगुर्ला बंदरचा टूर झाला. जाऊया घरी. वेंगुर्ल्यात ना सप्ताह चालू आहे आणि हे बघा इथे पालखी आली आहे. मला दाखवतो. हा बघा हा कोणतो बघा. आता गो चिमण्या. चल चल. बघा गाडी मी मंदिराजवळ लावली. वेंगुर्ल्यात फिरून आलो आम्ही. आता पूर्ण दिवस दमलोय. सकाळी कधी गेलेलो मी बाहेर पडलेलो 10:30 वाजता घरातून. सगळं करून येईपर्यंत आता परत यांना फिरवून वेंगुर्ल्यातून आणला. मस्त झाला प्रवास. तर आजचा हा प्रवास मी अरे बापरे इथेच संपवतो. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा. कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गाडी उद्या बघूया. कदाचित उद्या मी प्रयत्न करेन. थोडंसं 1-2 अडथळे आहेत ते इथे तिकडे, तर ते काढणार आहेत. सुपारीचं झाड एक लागतं आहे. इथली 2 सुपारीची छोटी छोटी झाडं काढली बाबांनी. इथे एक होतं, इथे एक होतं. एवढी जागा केली आहे गाडी जायला. तर कसा वाटला नक्की सांगा. ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा. सबस्क्राईब करायला विसरू नका कोकणी गंधार या चॅनलला. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.